हॅलो सर्वांना. तर आज माझ्याकडे एक क्लायंट आला होता. त्या म्हणत होता की मॅडम, आम्ही क्लास सुरू करताना तुम्ही जस्ट एक असं इस्टिमेट देऊ शकता की स्टार्टिंगला आम्हाला किती खर्च येईल, म्हणजे सर्व सामान घेण्यासाठी किती खर्च येईल. तर त्यांना मी आत्ता जस्ट एक रफली एक कॅल्क्युलेट करून दिलं की, आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मॅडम माझ्याकडे काय काय सामान आहे, तर ते तुम्ही सामान इन्क्लूड करू नका. जसं की त्यांच्याकडे केकचं स्टँड आहे, हे जे असतं केकचं स्टँड असं आहे, पण त्यांचं प्लॅस्टिकचं स्टँड आहे. तर मी त्यांना सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला ते इनफ आहे, पण जेव्हा तुमच्याकडे मोठ्या ऑर्डर येतील, जसं की 3 किलो 4 किलो 5 किलो, तर त्यासाठी तुम्हाला हे हेवीवालं स्टँड यूज करावं लागेल. त्यावेळी तुमचं कॉस्टिंग जास्त जाऊ शकतं. पण आता सध्या मी त्यांना हे कॅल्क्युलेशन करत असताना त्यामध्ये हे कॅल्क्युलेशन स्टँडचं कॅल्क्युलेशन धरलं नाही आहे. तर ते सोडून एक रफली काय कॅल्क्युलेशन झालं आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर सुरुवातीला तुम्हाला लागेल 1 किलो प्रीमिक्स. तर 1 किलो प्रीमिक्सपासून तुम्ही 5 हाफ KGचे स्पॉन्ज बनवू शकता. मी स्पॉन्ज म्हणलं आहे, पूर्ण केक म्हणलेलं नाही, कारण स्पॉन्ज आणि क्रीम मिळून असा अर्धा किलोचा केक बनणार आहे आपला. तर 1 किलो प्रीमिक्सपासून 5 केक बनवू शकता तुम्ही. आणि 1 किलोचं अमाऊंट मी धरली आहे 220 रुपये. आणि नंतर आहे 1 किलो क्रीम. तर 1 किलो क्रीमपासून तुम्ही 4 हाफ KGचे केक कोट करू शकता, म्हणजे केकला आयसिंग करू शकता. तर 1 KG क्रीममध्ये तुम्ही 4 केकला आयसिंग करू शकता. आणि 1 किलो क्रीमचे मी साधारण 220 रुपये धरलेले आहेत. डिपेंडिंग ते तुमच्या क्रीमनुसार बदलत राहणार. तुमची क्रीम जर तुमच्या क्रीममध्ये जर फॅट कमी असेल तर सुरुवात 150 ते 160 रुपयाला सुद्धा तुम्हाला क्रीम मिळू शकते. त्यानंतर मी धरलं आहे हँड ब्लेंडर. हे छोटंवालं हँड ब्लेंडर आहे, जे की मी किंमत असेल ह्याच्यावर आय थिंक 500 रुपयाला मी आणलं आहे. तर सुरुवातीला तुम्ही हे घेऊ शकता, माझ्याकडे सुद्धा अवेलेबल आहे हे विकायला. त्याचे मी 500 रुपये धरले आहेत. नंतर मी धरलं आहे पॅलेट नाईफ सेट. तर असा पॅलेट नाईफ 3 पॅलेट नाईफचा सेट येतो. 120 रुपये किंमत आहे. असा पॅलेट नाईफचा सेट आहे, तो मी धरला आहे, त्याचे 120 रुपये धरले. त्यानंतर धरला आहे स्पॅच्युला. जेव्हा तुम्ही क्रीम फेटणार तर ही संपूर्ण क्रीम काढण्यासाठी स्पॅच्युला लागेल तुम्हाला. आणि क्रीम जेव्हा तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरणार तेव्हा ह्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर ह्याचे मी धरले आहेत 70 रुपये. छोटा स्पॅच्युला तुम्हाला 50 ते 70 रुपये दरम्यान मिळतो, डिपेंडिंग की तुम्ही कोणत्या सिटीमधून आहेत, तुम्ही कोणत्या शहरामधून आहात. त्याचे मी छोटा स्पॅच्युला आत्ता सुरुवातीला इनफ आहे. जशा तुम्हाला ऑर्डर वाटतील तसं तुम्ही मोठा स्पॅच्युलासुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर मी पकडला आहे केक बोर्ड आणि बॉक्स. तर हे छोटी साईजचे बोर्ड आहेत, म्हणजे हाफ KGचे बोर्ड आहेत. हे तुम्हाला साधारण 12 ते 15 रुपयापर्यंत एक मिळून जाईल. आणि त्यासोबतच तुम्हाला लागणार आहे केक बॉक्स, ज्यामध्ये तुम्ही केक ठेवणार आहात. आणि त्याचीसुद्धा गरज तेव्हा तुम्हाला लागेल जेव्हा तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी केक तुम्हाला न्यायचा आहे त्यावेळेसच फक्त. तुम्हाला जर फक्त घरीच केक बनवायचा असेल तर बॉक्सची सुद्धा तुम्हाला काहीही गरज नाही. त्यानंतर मी लिहिलं आहे की स्प्रिंकलर्स, आणि त्यामध्ये लिहिलं आहे फक्त गोल्डन आणि सिल्वर. तर अशा प्रकारचे गोल्डन आणि सिल्वर स्प्रिंकलर्स मिळतात. साधारण 100 रुपयाला छोटे डब्या अशा मिळतात. छोट्या मी दाखवते डब्या तुम्हाला कशा म्हणते मी. अशा छोट्या डब्या असतात, 100, 150 रुपयाला मिळतात. आता तुमच्या इथे कितीला मिळतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे 100 रुपयाला मिळतात छोट्या. त्यानंतर मी धरलं आहे त्याचे स्प्रिंकलचे मी धरले आहेत 100 रुपये आणि 200 रुपये इथे लावले 2 स्प्रिंकलचे, एक गोल्डन आणि एक व्हाईट. त्यानंतर मी लिहिलं आहे मेजरिंग कप सेट. तर ह्या पद्धतीचे मेजरिंग कप सेट असतात, ज्यामध्ये तुम्ही मेजर करून सामान तुमचं टाकू शकता जेव्हा तुम्ही केक बनवता. अगेन इथं असं प्रश्न पडतो की जर तुम्ही प्रीमिक्स वापरताय तर ह्या कपची गरज आहे का? तर हो आहे. सुरुवातीला तुम्हाला हे कप वापरणं मस्ट आहे, कारण त्यामध्ये लिहिलं आहे की 1 कप म्हणजे किती, अर्धा कप म्हणजे किती, हाफ कप, 1/4 कप म्हणजे किती, हे तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे. त्यानंतर मी ह्या कपचे धरलेले आहेत 100 रुपये. त्यानंतर येतं स्केल मशीन. हे आहे स्केल मशीन, ज्याच्यावर तुम्ही मेजरमेंट करणार आहात ग्रॅम्समध्ये.
ठीक आहे. ह्याच्यावरती असं सामान ठेवून तुम्ही टेर ह्या बटनावर क्लिक करायचं आहे, म्हणजे परत 0मध्ये येतं काउंटिंग. ह्याचे मी धरले आहे साधारण 300 रुपये. ऑनलाईन तुम्हाला 300पर्यंत 350पर्यंत मिळून जाईल. त्यानंतर मी धरलं आहे बाऊल. हे बाऊल तुम्हाला लागणार आहे. हे बाऊल साधारण 100 रुपयापर्यंत मिळतं, काहीही होत नाही आहे. हे तुम्हाला लागणार आहे क्रीम बनवण्यासाठी. तुमचं प्रीमिक्सचं बॅटर तुम्ही केक बनवण्यासाठी तुम्ही ह्याच्यात टाकू शकता, मिक्स करू शकता. तर ह्याच्या बदले तुम्ही तुमचं घरी जे तुम्ही पातीला वापरता ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, ह्याचीसुद्धा काही गरज नाही. ह्याचे मी लावले आहेत बाउलचे 100 रुपये. त्यानंतर येतं स्क्रॅपर. हे स्क्रॅपर असतं, जेव्हा ते तुम्ही केक बनवणार तर त्याचे एजेस क्लीन करण्यासाठी तुम्हाला हे स्क्रॅपर असणं गरजेचं आहे. तर ह्याचे मी लावले आहेत 15 रुपये फक्त. आता तुमच्या इथे कितीला भेटतं ते परत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. आमच्या इथे 15 ते 25पर्यंत मिळतं. सिंगल घेतलं तर आय थिंक महाग जातं, म्हणजे सेट जर घेतला एका म्हणजे 3चं सेट असतात आय थिंक, ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कमी भेटून जाईल. त्यानंतर मी धरलं आहे केक टीन. केक बनवण्यासाठी टीन तुम्हाला लागणार आहे. तर हे ॲल्युमिनियमचं टीन आहे, हे तुम्हाला लागणार आहे. हे तुम्हाला मिळून जाईल 5 इंचचं आय थिंक 100 to 120 रुपीजला मिळेल, म्हणजे 100 ते 120 रुपयापर्यंत तुम्हाला हे टीन मिळणार आहे. तर हे तुम्हाला लागेल. त्याचे मी धरले आहेत 120 रुपये. आणि फ्लेवर्ड क्रश, हे तुम्हाला क्रश लागणार आहे. तर मी इथे तुम्हाला फक्त पायनॅपल आणि ब्लूबेरीचं दाखवत आहे, कारण ब्लूबेरीची किंमत आहे 130 रुपये आणि पायनॅपलची किंमत आहे 75 रुपये. असे दोन्हीचे मिळून मी इथे 200 रुपये लावलेले आहेत. तर तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचा क्रश तुम्हाला लागेल. सुरुवातीला तुम्ही फक्त अशा छोट्या बॉटल्सच घ्यायच्या आहेत. मोठे 1 लिटरचे 750 ग्रॅमचे क्रश घ्यायचे नाही, कारण ते तसेच पडून राहतात सुरुवातीला. जसे तुमच्या ऑर्डर्स वाढतील तसे तुम्ही ते मोठे क्रश यूज करू शकता. असं मी सगळं टोटल करून एक कॉस्टिंग केलेलं आहे. तर ह्याची टोटल आली आहे 2285 रुपये. तर ह्यामध्ये माझं एक राहिलं विस्कर. हे विस्कर तुम्हाला लागणार आहे जेव्हा तुम्ही प्रीमिक्स टाकणार आहे, आणि हे प्रीमिक्स मिक्स करण्यासाठी तुम्हाला हे मिक्सर लागणार आहे. मी ह्या लिस्टमध्ये धरलं नाही आहे, कारण नॉर्मली हे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं. तर ह्याचेसुद्धा मी कॉस्टिंग धरलं नाही आहे ह्या लिस्टमध्ये. तुम्ही स्किप करू शकता वेगळं सामान घेण्यासाठी. तर ही अशी मी एक लिस्ट बनवलेली आहे. इथे मी कॉस्टिंग दिलेली आहे, टोटल अमाऊंट किती होते. तर तुम्हाला हवं असेल तर मी ह्याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला इथे देऊन टाकेल. तर सुरुवातीला हे बेसिक सामान इनफ आहे. जसे तुमच्या ऑर्डर वाढतील तसं तुम्हाला सामान ॲड करावं लागेल. जसं की हे स्प्रिंकलर्स. ह्या स्प्रिंकलर्समध्ये सुद्धा 10 प्रकारचे स्प्रिंकलर्स असतात. तर ते तुम्हाला लागतील. जसे क्लायंट तुम्हाला डिझाईन पाठवतील तसे केकवर स्प्रिंकलर्स असतात. तर सेम टू सेम तुम्ही दिलं तर क्लायंटला सुद्धा आनंद होतो की हां, आम्ही जी इमेज पाठवली ती सेम टू सेम केक आमच्यापर्यंत पोचला आहे. तर जशा वाढतील तसं तुम्ही सामान ॲड करत जायचं आहे. सुरुवातीला एवढं सामान ठीक आहे. अजून काय राहिलं असेल माझ्याकडून लिस्टमध्ये तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.